आता मस्त दारावरच लॉरीवाला आला होता, तर कांद्याची पात छान हिरवीगार होती मस्त. तर 20 रुपयाची घेतली. त्यानंतर तिला मस्त निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि कापून घेतली. तर बघा इथं ताटामध्ये पाणी टाकून परत मी धुवायला ठेवलेली आहे. 1 टमाटा कापलेला आहे. दूध पण गरम होऊन झालेलं आहे. आता इथं कढाईमध्ये आहे ना, आणि आपली शेंगदाण्याची कूट तर आधीच तयार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, 2-3 वेळाची कूट मी तयारच करून ठेवते. तर आता कांद्याची पात इथं कढईमध्ये टाकून द्यायची आहे आपल्याला. आणि हरभऱ्याची डाळ मध्ये ना ही कांद्याची पात खूपच छान लागते आणि खूप चविष्ट बनते. तर एकदा नक्की बघा तुम्ही. हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचं मी प्रार्थना करते. व्हिडिओला आज लवकरच सुरुवात झालेली. आज पण लवकरच उठलो होतो आम्ही, पण तरी सुद्धा आवरायमध्ये थोडासा वेळच होऊन जातो. तर बघा कांद्याची पात आपली इथं मस्तपैकी शिजण्यात आलेली आहे. तर आता मी छोटासा कुकर आहे राशाचा, त्याच्यामध्ये हरभऱ्याची 1 मुठ्ठीभर डाळ फक्त इथं शिजवून घ्यायची आहे वेगळी. आणि ही डाळ आहे ना कांद्याची पात बरोबर शिजत नाही, कारण कांद्याची पात लवकर शिजते, डाळ शिजत नाही, म्हणून मी कुकरमध्ये शिजवून घेते. तर आता मस्तपैकी धुवून घ्यायची आपल्याला ही डाळ. जरी घरची डाळ राहिली ना तरी पण धुवूनच घ्यायची, म्हणून मी आता धुवून घेतलेली आहे. आता इथं थोडंसं पाणी टाकून इथं आपल्याला डाळ शिजायला ठेवायची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. नवीन ताई असणार त्यांनी सबस्क्राईब करा. तर बघा मी आता कुकरचं झाकण लावून देणार आहे इथं. आता 3 चिट्ट्यांमध्ये आपली डाळ इथं शिजून जाणार आहे. दूध पण साईडला गरम झालेलं आहे. आणि आज काय झालं ना, दूध ओतलं गेलं माझ्याने. म्हणजे असं झालं ना, बाहेर राकेशने गाडीवर पण थोडंसं पिशवीला होल पडून गेलं, तिथं पण सांडावून गेलं. आणि घरात पण पातेल्यामधून सांडावून गेलं. काय माहिती काय होतं, काय समजलंच नाही. आणि इथं आहे ना कूट होती ना, त्याच्यामध्ये मी परत लसूण टाकले आणि मस्तपैकी ठेचून घेतलं त्याला पण. हे बघा, आधी टाकले होते लसूण पण थोडे कम होते ना, मग परत टाकले मी जिरं आणि लसूण मस्तपैकी इथं ठेचून घेतलेले. आता एका प्लेटमध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे. आणि ही भाजी ना खूप छान लागते अशी शेंगदाण्याचे कूट टाकून जर बनवली आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूपच मस्त लागते. तर मी इथं आहे ना बाजरीच्याच भाकरी बनवल्या आहे. आता इथं कढईमध्ये आहे ना तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. शेंगदाण्याची कूट राहिली ना, मग तेल थोडं कमी टाकलं तरी पण चालतं, कारण शेंगदाण्याची कूटचं आहे ना तेल सुटतं. तरी मी इथं 2 ते 2.5 पड्या तेल टाकलेलं आहे. थोडं जिरं टाकलं. टमाटे टाकून घ्यायचे आपल्याला इथं. थोडे मी शिजण्यात पण टाकलेले आहे, तरी पण इथं टाकला मी अर्धा टमाटा. आपली डाळ पण आता इथं शिजून झालेली आहे. आता टमाटा छान परतून झालेला आहे. आपल्याला ही शेंगदाण्याची कूट टाकून घ्यायची, ती पण छान परतून घ्यायची. आता आपले शेंगदाण्याचे कूट छान मस्त परतून झालेले. आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे इथं. थोडंसं पाणी टाकून एक गिठोडी वगैरे मोडून घ्यायची. आधी थोडंच टाकायचं पाणी. पाणी पण गरम केलेलं आहे. गरमच पाणी टाकायचं. आणि गरम पाण्याने काय होतं ना, भाजीला चव छान येते. आणि ही कांद्याची पात चवीला छान लागते. ही बघा कांद्याची पात मी आता प्लेटमध्ये काढून घेतली होती. आता आपल्याला ती पण इथं टाकून घ्यायची आणि मस्त मिक्स करून घ्यायची. आता जे परत गरम केलेलं पाणी होतं ना, ते आपल्याला इथं टाकून घ्यायचंय. परत मिक्स करते मी. हे बघा, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता आपली भाजी बघा मस्तपैकी होण्यात आली. आता आपली डाळ शिजली का ती बघूया. डाळ तर शिजून झाली होती, तरी पण मी कुकर लावून दिलेला होता. आता आपली डाळ इथं टाकून घ्यायची. हे बघा,
एकच मुठ्ठी डाळ होती, थोडीच डाळ टाकायची, नाहीतर आहे ना भाजीची चव चालली जाते, जास्त दाढच लागते मग ती. हे बघा, एकच नंबर भाजी आपली इथं आता झालेली. खूप छान आहे, खूप चविष्ट भाजी. चवीला खूप छान लागते ही भाजी, मस्त झालेली आहे. आता मी कुकर पण धुवून पाणी टाकून दिलं. चला आता थोडा वेळ आपली भाजी अजून उकडू देऊया. मस्त छान तरण पण आलेलं आहे भाजीला, बघा तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान तरण आलेलं आहे आणि मस्त भाजी आपली इथं झालेली आहे. आता आपली भाजी आहे ना खाण्यासाठी तयार आहे. भाजी बघून तर तोंडाला पाणी येतंय खूपच. आणि मी आहे ना आता इथं आहे ना मटकी रात्री भिजत घातली होती मोड आणण्यासाठी. तर आता मी हिला धुवून घेते. मोड आणण्यासाठी मी कपड्यामध्ये टाकते. आणि थोडंसं आहे ना आपल्याला उसळ पण बनवून घ्यायचं आहे. मटकी बघून आहे ना उसळ खायचं मन झालेलं आहे माझं. तर म्हटलं चला बाकी आहे ना असं मोड आणण्यासाठी ठेवते आणि बाकीच्या मस्तपैकी उसळ बनवते. आता असं बांधून ठेवून दिलेलं आहे मी. हे बघा, दाखवलं तुम्हाला परत. असं उलटं करून ठेवून द्यायचंय. आणि जेव्हा तुम्ही मटकी मोड आणण्यासाठी गरम पाणी नाही करायचं, म्हणजे मटकीला मोड छान येत नाही, कोंब छान येत नाही. गार पाण्यामध्येच मटकी टाकायची, म्हणजे कोंब आहे ना असे मोठे मोठे मस्त छान कोंब येतात. आता मी इथं आहे ना भाकरी करून घेणार आहे, बाजरीच्या भाकरी. तुम्हाला सांगितलं ना मी, कांद्याचे पात सोबत आहे ना बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात. आता आपली भाकरीचं असं झालं नाही तर भाकर फुगलीच नाही, कारण की एक बाजूने जास्त शिजून गेली होती ती, म्हणून ती फुगारा आला नाही तिला. पण तरी पण मस्त खरपूस अशी शेकली गेली आहे. आता गॅस पेटून इथं थोडं कढई ठेवली, थोडंसं तेल टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आपल्याला थोडी मटकी करून घ्यायची आणि एक टमाटा मी थोडासा कापून घेतलेला आहे इथं. आधी मटकी टाकून घेते, मग टमाटा कापते. टमाटा कापून घेतला इथं. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी चटणी टाकते, थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आपल्याला आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर चला आता बघूया आपली भाजी मिक्स करून. थोडं चवीनुसार मीठ पण टाकलं मी. आपलं मटकीचं उसळ आहे ना छान मस्त तयार झालेलं आहे. तर चला आता आधी यांना जेवायला देते, मग आम्ही बसू. तर चला, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. खरं तर कांद्याची पात कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे नागलीचे पोंगे पण रोज येत होतो दारावर, त्याच्याकडनंच घेतो आम्ही. खायला खूप चविष्ट असतात ते पण. लहान लेकरांना तर खूप छान असतात. आता जेवण वगैरे झाली, सर्व काही आवरलं गेलं. आता राशा मॅडमला फिरवते, थोड्या वेळाने ती पण झोपून जाणार. आता 1-2 चक्कर तिला सायकलवर फिरवून घेते, नंतर मग ती पण झोपून जाणार. तर चला मग आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई, दादा, बाबांना, लहानांना, मोठ्यांना सर्वांना बाय बाय.